फ्रेंड्स, मी अमृता. नवीन आईपणमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्या चॅनलवरच्या गर्भसंस्कार वर्कशॉपचा आज डे 10 आहे. आजचा आपला विषय आहे प्रेग्नन्सीमध्ये बाळाचे सगळे अवयव नीट डेव्हलप होण्यासाठी आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत. याच्या अगोदर आपण बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर बघितला नसेल तर तो जाऊन बघा. त्याचसोबतच आपल्या चॅनलवरती गर्भसंस्कारासाठी आवश्यक अशा स्टोरी रिडिंग, त्यानंतर मंत्र रिडिंग, त्याचबरोबर बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंटसाठीच्या काही गोष्टी, काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. तर की आपल्या चॅनलला व्हिजिट करून एकदा बघून घ्या. चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. जेव्हा प्रेग्नेंट असतो तेव्हा आपल्या पोटातल्या बाळाचं हृदय हे 22व्या दिवसानंतर धडायला सुरुवात होते. पण आईच्या एका चुकीमुळे किंवा आईच्या एका सवयीमुळे बाळावरती वेगळा परिणाम होऊ शकतो आणि बाळाची वाढ खुंटू शकते किंवा व्यवस्थित होऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचसोबतच एका प्रेग्नेंट आईसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रेग्नन्सी म्हणजे फक्त 9 महिने बाळाला पोटात वाढवणे एवढंच नसतं, तर बाळाच्या अख्ख्या आयुष्याची पायाभरणी असते. त्यामुळे आई जे विचार करते, आई जे खाते, आईच्या ज्या सवयी असतात त्या सगळ्या बाळामध्ये डेव्हलप होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शरीरातील अवयवांचा विकास कधी होतो, त्या अवयवांची नीट वाढ होण्यासाठी काय करायला हवं, अवयवांची वाढ नीट झाली नाही तर कोणते डिसीज होतात, त्यानंतर योग्य हालचाली आणि व्यायाम, त्यासोबतच गर्भसंस्काराच्या काही गोष्टी. अवयवांची नीट वाढ होण्यासाठी आईला आराम आणि झोप किती घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आपला पॉईंट आहे बाळाचे अवयव कधी डेव्हलप व्हायला सुरुवात होते किंवा बाळाच्या अवयवांचा विकास कधी होतो. तर पहिले 1 ते 3 महिने बाळाचे सगळे अवयव बनायला लागतात. सेकंड ट्रायमेस्टरला म्हणजेच 3 ते 6 महिन्यात त्या अवयवांचा विकास व्हायला लागतो आणि 6 ते 9 महिन्यामध्ये अवयव पूर्ण बनून तयार होतात, म्हणजेच मॅच्युअर होतात. म्हणजेच पहिले 3 महिने, आपल्या प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने हे बाळासाठी आणि आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे असतात. सेकंड पॉईंट आहे अवयवांच्या वाढीसाठी आईने काय योग्य आहार घेतला पाहिजे. तर फर्स्ट आपण बघणार आहोत बाळाचा ब्रेन म्हणजेच मेंदू. मेंदूच्या वाढीसाठी आईने अक्रोड, बदाम, मेंदूच्या वाढीसाठी आईच्या आहारात अक्रोड, बदाम, वेगवेगळे ड्रायफ्रूट, त्याच्यानंतर पदार्थांमध्ये ओमेगा 3 आढळतं असे पदार्थ, त्याचसोबतच तूप मर्यादित प्रमाणात, या गोष्टी मेंदूच्या वाढीसाठी खाल्ल्या पाहिजेत. रक्तवाहिन्या आणि हृदय यांच्यासाठी आईने काय खाल्ले पाहिजे. हृदयाची वाढ नीट होण्यासाठी आईने सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर या गोष्टी हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी खाल्ल्या पाहिजेत. त्याची हाडे आणि हातपाय यांचा नीट विकास होण्यासाठी आईने काय खाल्ले पाहिजे. हाडांचा विकास होण्यासाठी आईने रोज नीट सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. त्याचसोबतच व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स असतील तर ते घेतले पाहिजेत. त्याचसोबतच आईने दूध, दुधाचे पदार्थ, डाळी या गोष्टी आहारात जास्त घेतल्या पाहिजेत. यांचा नीट विकास होण्यासाठी गाजर, रताळे, आंबा, पालक, हिरव्या पालेभाज्या याचा आहारात समावेश करायचा आहे. सो आपला थर्ड पॉईंट आहे योग्य हालचाल आणि व्यायाम. प्रेग्नन्सीमध्येही काही हलके फुलके व्यायाम करणं आईसाठी गरजेचं असतं किंवा अगदी व्यायाम नाही म्हणला तरी रोजचं चालणं एवढंही आईला इनफ होतं. सो आई जर पूर्ण वेळ झोपून राहिली तर बाळाचा विकास किंवा बाळापर्यंत जे रक्त पोचते किंवा रक्तवाहिन्यांचा विकास नीट होत नाही. त्यासाठी आईने दररोज 20 मिनिटं तरी चालणं ठेवलं पाहिजे. त्यासोबतच हलके फुलके व्यायाम, डॉक्टरांना विचारून हलके फुलके व्यायाम करता येत असतील तर तेही केले पाहिजे. पॉईंट आहे योग्य झोप आणि मनावरचा ताण कमी करणे. सो झोपण्याची प्रेग्नन्सीमध्ये कसं झोपावं, कोणती साईड महत्त्वाची आहे, कोणत्या साईडला झोपल्यावरती काय होतं किंवा कोणत्या साईडला झोपायचं नाही आहे, याच्यावर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. शक्यतो डाव्या साईडला झोपावं. डाव्या साईडला झोपल्यामुळे बाळाला सगळ्या प्रकारचे बेनिफिट मिळतात. सो त्याचबरोबर सततचा ताण हा आईसाठी खरंच खूप हानिकारक असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही वर्किंग असाल तर जास्त स्ट्रेस घेणं टाळा. बाळासोबत तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. योग्य ती 8 तासांची अशी व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. झोप घेतल्यामुळे बाळाला आणि आईला दोघांनाही आराम मिळतो आणि अवयवांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते. 6 पॉईंट आहे गर्भसंस्कार.
तर आपलं हे वर्कशॉप गर्भसंस्कारासाठी चालू आहे. याच्यामध्ये आपण आठवड्याला काही मंत्र बघतोय किंवा स्टोरी रीडिंग करतोय. त्याचबरोबर गुरुचरित्राचं अध्याय वाचन करतोय. जर तुम्ही आत्तापर्यंत प्रेग्नन्सीमध्ये हे सुरू केलं नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओज रोज बघू शकता. हलकंसं संगीत ऐकल्यामुळे किंवा रोज अगदी कृष्णाची जी बासरी असते त्याचा आवाज ऐकल्यामुळेही बाळावरती पॉझिटिव्ह परिणाम होतात व बाळाची मूवमेंट वाढवायला मदत होते. त्यासोबतच बाळ हेल्दी होतं. त्याचबरोबर तुम्ही काही बाळाशी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या सवयींमध्ये बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, ज्याच्यामुळे बाळाला हेल्प होते सगळे अवयव ग्रोथ करण्यासाठी. सो त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आतापर्यंत सांगितलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. आहाराबद्दल संपूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला तुमच्या सिटीचं नाव मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.